संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय। आज पुन्हा वाल्मिक कराड याच्या पत्नीची चौकशी होणार आहे। यासाठी त्यांना बीडला बोलावण्यात आलंय। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्ड्सची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। कराडच्या बॉडीगार्ड्सचे फोन देखील जप्त करण्यात आले। सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले बीडच्या मस्साजोगमधल्या संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत। आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता माळी सोबत आहोत। प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे। त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू द्या, विनाकारण कलाकाराचं नाव कुणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटीलनं प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवलाय। दिल्लीत राष्ट्रवादी 11 जागी लढणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बलाटपियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली। जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीनं आडमोठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं। सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्रीपदं मिळणार असल्याचं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यातील 3 मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावरती मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। पुण्यातून चोरीला गेलेल्या 8 दुचाकी पोलिसांनी जालन्यातल्या परतूरमध्ये जप्त केल्या आहेत। नाकाबंदीच्या वेळी पोलिसांनी ही कारवाई केली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा हाऊसफुल होताच अनेक पर्यटकांची पावलं पवना धरणाकडे वळली आहेत। यावेळी धरण परिसरातील विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे बोटिंग करताना पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्याला येतात। मात्र लोणावळ्यातील रस्ते खड्डेमय आणि संकुचित असल्यामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं रेल्वे पूल बांधावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्बशोधक पथकासोबत पाहणी करण्यात आली होती। जालन्यामध्ये पोस्टानं मागवलेल्या 2 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या। या प्रकरणी आरोपी विरोधात तक्रार दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत मात्र मोठा गोंधळ उडाला। सभेत चांगलाच गदारोळ झाल्यामुळे सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार बारामती दौऱ्यावरती असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 31च्या सेलिब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातील ताज्या माशांना पसंती दिली आहे। ताजे मासे खाण्याचा मोह काही पर्यटकांना आवरत नाहीये। नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून पर्यटकांनी देवदर्शनाला सुद्धा गर्दी केली आहे। शिर्डीमध्ये लाखो भक्तांनी गर्दी केली। साईनगरी भाविकांनी गजबजून गेली। सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। उद्या 26,000 घरांच्या किमती समजणार आहेत। जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत। यूपीआय युजर्ससाठी मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे। आता यूपीआयचा वापर करून आपण एकावेळी 10,000पर्यंत पेमेंट करू शकणार आहोत। मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीनं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे। अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासात समोर आलंय। तर त्यातील 2 नमुने बनावट निघालेत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार 73 कोटी 98 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। त्यानुसार 163.43 कोटींचा निधी मंजूर झाला। खवय्यांना 31st साठीच्या पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालाय। मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे। मुंबईतील हवा अतिशय खराब आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वरती पोहोचला असून 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो। तर मागील 15 दिवसात अतिवाईट हवेची नोंद झाली आहे।
कबुतरांची विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणारे घटक आरोग्याला हानिकारक आहेत. त्यामुळे कबुतरांना दाणे आणि धान्य टाकून जमा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार, ग्राहक यांच्यासोबतच स्थानिकही अक्षरशः बेजार झालेत आणि यासाठी महापालिकेनं लवकरच योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होतीये. मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार बळावत आहेत. त्यामुळे यावर वेळीच उपचार घ्यावेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. नवी मुंबई उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आता इंडिगो एअरलाइन्सचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड होणार आहे. महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जातो. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढून घेत जिल्हाधिकारी डॉ. VP नेटणकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत वाढणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवरती भर देण्यात आलाय. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. DRPPL नावानं स्थापन असलेल्या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL असं करण्यात आलंय. RTE प्रवेशाचा पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सुद्धा या संदर्भात 3 नगर परिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असे स्पष्ट अभिप्राय राज्य शासनाला पाठवलाय. PMPML कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे. कोल्हापूरची सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे. सध्या निर्यात 189 कोटींवरती पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा केला जातोय. सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे. अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत. अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकानं सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या 4 महिन्यात ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम राबवली. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 200 चालकांवरती दंडात्मक कारवाई केली. हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडले. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी दिलेत. मंत्री नितेश राणेंनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर येथील 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदेंनी ही मदत केली. कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे आणि या शौर्य दिनाच्या अनुषंगानं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला. येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. राज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासोबतच अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र सरकारसोबतच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. कोट्यवधींचा खर्च करून सुद्धा केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होतीये.
पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. तालुक्यात 19 ठिकाणी जागेची अडचण आहे. जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्क काष्ठ मागे लागलं असल्याचं दिसून आलंय. टिपेश्वर येथील वाघाचा संचार बार्शी तालुक्यातील करी शिवारातील सखल भागामध्ये सुरू होता. बार्शीत वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्य भागामध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. वर्षअखेरीस रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकावरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद राहील. सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये आणि नंतरच्या कालावधीत 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागामार्फत राबवण्यात येते. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यामध्ये मिळाल्यामुळे दिलासा मिळालाय. महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर करण्यात आलाय. 2048 पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळांचं मैदान यावरती विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार केला जातोय. मसाई पठार आणि पन्हाळ्यावरती प्रशासनानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेश बंदी केली आहे. या निर्णयाची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांनी दिली. शेतीचा हंगाम संपल्यानंतरही शेतमजुरांना कामाची गरज आहे. मात्र काम नसल्यामुळे शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात स्थलांतर करावं लागतंय. राज्यातील सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली. आता या गणनेमध्ये भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्यांची देखील गणना होणार आहे. राज्यात शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पहिलं महाविद्यालय रायगड इथे सुरू करण्यात येणार असून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि संलग्नित 100 रुग्णखाटांचं रुग्णालय स्थापन केलं जाणार आहे. कोयना धरण भागातील सह्याद्री व्याघ्र वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंद ठेवली जाणार असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. तेव्हा पर्यटकांनी विनापरवाना प्रवेश केल्यास वन्यजीव आणि वन अधिनियमानुसार कारवाई केली जाईल. 31ला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या मुख्य टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवली जाणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली. यावेळी शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000 पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. यावेळी दंगल नियंत्रक कक्षासोबतच SRP पथक सुद्धा तैनात असेल. 31 डिसेंबरला पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारलाय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय. राज्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हिवाळ्यामध्ये राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे. उत्तर पुण्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच दाट धुकं पसरलंय. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तर सोयाबीनला 4,049 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. बाजारात मक्याची आवक 6,234 क्विंटल झाली आहे. तर त्याला 2,219 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची 35,000 तर सोलापूर बाजारात 31,000 क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते सरासरी 2,500 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. गेल्या महिन्याभरापासून कांदा दरात घसरण सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज झालेत. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून CCIनं रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नैसर्गिक संकटावरती मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत. मागील 9 महिन्यात 22,000 टन डाळिंबाची निर्यात झाली. त्यामुळे महाराष्ट्र देशातील पहिल्या स्थानावर आलाय. विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांना पोलिसांना पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला कोपरखैरणे भागातून अटक केली आहे.
7 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. मेडिकल चालकाला सुद्धा मारहाण करण्यात आली. जळगावात ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलीला न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मालवणीमध्ये एका कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करत दरोडा टाकून 6 लाखांची खंडणी मागितली. यात पोलीस अधिकाऱ्यासह नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. पारंपरिक गुन्ह्यापेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये अधिक वाढ झाली आहे आणि जानेवारी ते नोव्हेंबर या केवळ 11 महिन्यात 1,37,80,62,317 रुपयांची ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शॉपिंग कंपन्यांची ऑनलाईन खरेदीवरती आकर्षक सूट, बक्षिसं, क्रेडिट कार्डवरती कॅशबॅक, ऑनलाईन जॉब, घरबसल्या नोकऱ्या, युट्यूबवरती लाईक असे विविध प्रकार सामिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. अशा प्रकरणामध्ये अडकलेले 123 तक्रारदात्यांना वर्षभरात 1,02,43,000 रुपये परत मिळाले. इथे वेळ झाली